Today we are going to learn and understand how to solve practice set 10 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 15 वर प्रॅक्टिस सेट 10 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 10 आपण सॉल्व करणारच आहोत, पण त्याही आधी थोडी रिव्हिजन. त्यामुळे काय होणार आहे? येस, आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सॉल्व करणे खूपच इझी जाणार आहे आणि आपल्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होणार आहे. सो व्हॉट इज अ प्राईम नंबर? आता प्राईम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय, को प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, हे सगळे वर्ड्स आपल्या कानावरून गेलेले आहेत क्लास 5th मध्ये आणि क्लास 6th मध्ये असताना. सो तुम्हाला आठवतंय का व्हॉट इज अ प्राईम नंबर? चला आपण रिवाइज करूयात. अ प्राईम नंबर इज अ होल नंबर विच कॅन ओनली बी डिवायडेड बाय इटसेल्फ अँड 1. अ प्राईम नंबर मस्ट हॅव एक्झॅक्टली 2 फॅक्टर्स. म्हणजे काय तर प्राईम नंबर एक असा होल नंबर असतो की जो फक्त 1ने आणि त्या स्वतःच्या नंबरनेच डिवाइड केला जाऊ शकतो. प्राईम नंबरचे फक्त 2च फॅक्टर असतात, एक तर तो नंबर स्वतः आणि 1. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. आता इथे नंबर 5ला आपण कोणत्या कोणत्या नंबर्सने डिवाइड करू शकतो सांगा बरं. 5 हा नंबर 1च्या टेबलमध्ये येतो आणि 5 हा नंबर स्वतः 5च्याच टेबलमध्ये येतो. आणखी कोणत्या टेबलमध्ये येतो का 5 हा नंबर? तर नाही. सो अ प्राईम नंबर इज अ होल नंबर विच कॅन ओनली बी डिवायडेड बाय इटसेल्फ अँड 1. प्राईम नंबरचे फक्त 2च फॅक्टर असतात. आता इथे 5 या नंबरचे किती फॅक्टर्स आहेत? फॅक्टर्स म्हणजे काय तर तो नंबर कोणत्या कोणत्या नंबर्सने डिवाइड केला जाऊ शकतो, इतकं सोपं आहे. सो 5ला आपण कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो तर 1ने आणि 5ने. सो 5 इज द प्राईम नंबर. असे अजून बरेच प्राईम नंबर्स आहेत. आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं झाले तर नंबर 13ला एकतर आपण 1ने डिवाइड करू शकतो नाहीतर 13ने. आणखी कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो का तर येस नाही, आणखी कोणत्याच नंबरने आपण नंबर 13ला डिवाइड करू शकत नाही. सो 13चे किती फॅक्टर्स आहेत? 2 फॅक्टर्स. फर्स्ट फॅक्टर 1 अँड सेकंड फॅक्टर द नंबर इटसेल्फ दॅट इज 13. आता काही नंबर्स असे असतात की ज्यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात, जसे की नंबर 4चे किती फॅक्टर्स आहेत? 3 फॅक्टर्स आहेत. म्हणजेच नंबर 4ला आपण 1ने डिवाइड करू शकतो, 2ने करू शकतो, 4ने करू शकतो. सो नंबर 4 हा प्राईम नंबर नाहीये. तसेच नंबर 6ला आपण कोणत्या कोणत्या नंबर्सने डिवाइड करू शकतो तर 1ने करू शकतो, 2ने करू शकतो, 2च्या टेबलमध्ये 6 आहे, 3ने करू शकतो, 3 2s are 6 आणि 6ने सुद्धा डिवाइड करू शकतो. म्हणजे 6चे किती फॅक्टर्स आहेत? 4 फॅक्टर्स आहेत. 1 2 3 अँड 6. सो 6 इज नॉट अ प्राईम नंबर. तसेच 15 प्राईम नंबर आहे का तर नाही, कारण 15चे सुद्धा 4 फॅक्टर्स आहेत. 15ला आपण 1ने डिवाइड करू शकतो, 3ने करू शकतो, 5ने करू शकतो आणि 15ने सुद्धा करू शकतो. सो 15 हा सुद्धा प्राईम नंबर नाहीये. मग जे प्राईम नंबर्स नाही आहेत अशा नंबर्सला काय म्हणतात? अशा नंबर्सला म्हणतात कंपोजिट नंबर्स. तर आता लक्षात राहील ना तुमच्या की प्राईम नंबर्स म्हणजे काय आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे काय. प्राईम नंबरला 2 फॅक्टर्स असतात फक्त आणि कंपोजिट नंबरला मोर दॅन 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात. प्राईम नंबर 1ने डिवाइड केला जाऊ शकतो आणि त्या नंबरने स्वतः डिवाइड केला जाऊ शकतो. जसं की 3ला आपण 1ने डिवाइड करू शकतो आणि स्वतः 3ने डिवाइड करू शकतो. सो 3चे फक्त 2 फॅक्टर्स आहेत. सो 3 हा प्राईम नंबर आहे. कंपोजिट नंबर हा त्याच्या सगळ्या फॅक्टर्सने डिवाइड केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 12चे किती फॅक्टर्स आहेत तर 1ने आपण डिवाइड करू शकतो 12ला, 2ने, 3ने, 4ने, 6ने, 12ने. सो इथे मोर दॅन 2 फॅक्टर्स आहेत 12चे. सो 12 हा कंपोजिट नंबर आहे. आता 1 to 100 मध्ये प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत हे फाइंड आउट कसे करायचे? आपण 5th स्टँडर्डमध्ये असताना एराटोस्थेनेस मेथड शिकलो होतो. या मेथडमध्ये आपण प्राईम नंबर्स इझिली फाइंड आउट करू शकतो. तुम्हाला ही मेथड माहीत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करून पुढचा पार्ट पाहू शकता. पण मी रेकमेंड करेल की तुम्ही ही मेथड पुन्हा एकदा रिवाइज करा. त्यामुळे काय होणार आहे, तुमची रिव्हिजन होईल आणि तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल. आता इथे 1 हा
प्राईम नंबर सुद्धा नाहीये आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाहीये. सो 1 नंबरला आपण करूयात अशा प्रकारे स्क्वेअर. आता नंबर 2 हा प्राईम नंबर आहे का? प्राईम नंबर म्हणजे काय? काय डेफिनेशन आपण पाहिली? असा नंबर की जो फक्त 1 ने डिवाइड केला जाऊ शकतो आणि त्या नंबर स्वतःने डिवाइड केला जाऊ शकतो. आता 2 हा नंबर 1 ने डिवाइड केला जाऊ शकतो आणि स्वतः 2 ने डिवाइड केला जाऊ शकतो. सो 2 हा प्राईम नंबर आहे. सो याला आपण सर्कल करूया. आता 2च्या टेबलमध्ये जे कोणते नंबर्स येतील ते सगळे डिव्हिजिबल असणार आहेत. त्यांचे मोर दॅन 2 फॅक्टर्स असतील. फॉर एक्झाम्पल 2 2 जा 4. ओके, 2 2 जा 4. आता 4चे किती फॅक्टर्स असणार? तर 1, 2 आणि हा नंबर स्वतः 4. सो 3 फॅक्टर्स झाले. ओके नाही? मग 2च्या टेबलमध्ये जे कोणते नंबर्स असतील त्या सगळ्या नंबर्सचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असणार आहेत, म्हणजेच ते प्राईम नंबर नसणार आहेत. राईट? सो आपण 2च्या टेबलमध्ये येणारे सगळे नंबर्स कट करूयात. सो 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, त्यानंतर 32, 34, 36. आता 2च्या टेबलमध्ये 20 पर्यंतच टेबल आपल्याला माहित आहे, पण त्यानंतर सुद्धा आपल्याला 2ची डिव्हिजिबिलिटी माहित आहे की नाही? 0, 2, 4, 6, 8. राईट? सो ज्याच्या युनिट प्लेसवर हे डिजिट्स येतात 0, 2, 4, 6, 8 ते आपण कट करून टाकूयात किंवा एक नंबर सोडून कट करायचा, म्हणजे आपल्याला 2 ने डिवाइड होणारे सगळे नंबर्स मिळतील. सो हे जे सगळे नंबर्स आहेत ते सगळे 2 ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजेच हे प्राईम नंबर्स नाही आहेत. सो हे आपण कट केले. आता तुम्ही पाहिलं का? या लाईनमधले सगळे 2 ने डिव्हिजिबल आहेत. या लाईनमधले, 6च्या लाईनमधले, 8च्या लाईनमधले आणि 10च्या लाईनमधले. आता नेक्स्ट नंबर 3. 3 हा प्राईम नंबर आहे का? तर हो, कारण 3ला 1 ने डिवाइड करू शकतो आणि 3 या स्वतःच्या नंबरने सुद्धा हा 3 नंबर डिवाइड होतो. सो हा आहे प्राईम नंबर. आता 3च्या टेबलमध्ये जे नंबर्स येतात ते नंबर्स प्राईम नंबर असणार आहेत का? नसणार ना. आता 3च्या टेबलमध्ये येतो 6. 3 2 जा 6. 6चे किती फॅक्टर्स होतात? 1, 2, 3. ओके, आणि हा 6 स्वतः. सो हा प्राईम नंबर नसणार आहे. सो जे 3च्या टेबलमध्ये येतात किंवा जे 3 ने डिव्हिजिबल आहेत असे नंबर्स आपण कट करून टाकूया. सो 6 तर ऑलरेडी कट आहे. नेक्स्ट नंबर 9, देन 15. 15 नंतर येतं 18. राईट? 18 ऑलरेडी कट केलेलं आहे. मग 18 नंतर 3 नंबर घ्यायचे 19, 20 आणि मग 21ला कट. मग 22, 23, 24ला कट. 25, 26, 27ला कट. 28, 29, 30ला कट. 31, 32, 33ला कट. 34, 35, 36ला कट. ऑलरेडी कट आहे. त्यानंतर 39. तर अशा प्रकारे 2 2 नंबर सोडून आपण कट करून घेऊया. सो हे सगळे नंबर्स आहेत येस कंपोजिट नंबर. ओके नाही? कारण की त्यांचे मोर दॅन 2 फॅक्टर्स आहेत. आता 4 ऑलरेडी कट आहे. 5 हा प्राईम नंबर आहे का? तर हो, कारण 5चे किती फॅक्टर्स आहेत? फक्त 2 फॅक्टर्स आहेत. एक तर 1 आणि हा नंबर स्वतः 5. सो 5ला आपण अशा प्रकारे सर्कल करूयात. आणि 5च्या टेबलमध्ये येणारे सगळे नंबर्स किंवा 5 ने डिव्हिजिबल असणारे सगळे नंबर्स आपण कट करूयात. तर तुम्हाला माहित आहे 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 5च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर 0 और 5 येतो ते 5 ने डिव्हिजिबल आहेत किंवा 5च्या टेबलमध्ये येतात. ओके, सो ते सगळे नंबर्स आपण कट करून टाकूयात. सो ह्या 5च्या लाईनमध्ये जे नंबर्स आहेत ते सगळे 5 ने डिव्हिजिबल आहेत आणि या 10च्या लाईनमध्ये. राईट? सो हे सगळे आपण नंबर्स कट करून टाकूया. हे सगळे नंबर्स ऑलरेडी कट केलेले आहेत. यांना पुन्हा कट करण्याची गरज नाहीये. आता आपण इथले हे जे नंबर्स आहेत ज्याच्या युनिट प्लेसवर 5 आहे ते डिव्हिजिबल आहेत 5 ने. राईट? सो त्यांना आपण कट करूया. सो 25, त्यानंतर 35, 45 ऑलरेडी कट आहे. 55, देन 65, देन 75 ऑलरेडी कट आहे. 85 अँड देन 95. नेक्स्ट नंबर आहे 6. 6 ऑलरेडी कट आहे. 7 प्राईम नंबर आहे का? तर हो आहे, कारण त्याचे फॅक्टर्स कोणते आहेत? 1 आणि तो नंबर स्वतः. सो 7 इज द प्राईम नंबर. सर्कल करूयात आणि 7च्या टेबलमध्ये येणारे सगळे नंबर्स कट करूयात. सो 7 1 जार 7, 7 2 जार 14, 14 ऑलरेडी कट आहे. 7 3 जार
21 ऑलरेडी कट आहे. 7 4s are 28 ऑलरेडी कट आहे. त्यानंतर 35 ऑलरेडी कट आहे. 6 are 42 ऑलरेडी कट आहे. 7s are 49 सो 49 कट करूयात आपण. त्यानंतर 56 ऑलरेडी कट आहे. 63 ऑलरेडी कट आहे. 70 ऑलरेडी कट आहे. त्यानंतर 77 कट करूयात. मग आता यानंतरचं तर आपल्याला टेबल येत नाही. 7s are 8 सो या 77 नंतर 7 नंबर्स काउंट करायचे. जो नंबर येईल तो कट करायचा. सो 1 2 3 4 5 6 7 84 ऑलरेडी कट आहे. 1 2 3 4 5 6 7 91 कट करूया. 1 2 3 4 5 6 7 98 ऑलरेडी कट आहे. सो सगळे कंपोजिट नंबर आपण कट केलेले आहेत. मग राहिलेले कोणते? ते सगळे प्राईम नंबर्स. मग फर्स्ट प्राईम नंबर 2, देन 3, 5, 7 आणि आता कोणता राहिलेला आहे इथे? 11. सो 11ला सर्कल करूयात. 13, त्यानंतर 17, 19, आणखी कोणता? 23, देन 29, 31, 37, then 41, 43, 47, 53, then 59, 61, 67, 71, 73, then 79, 83, 89, then 97. So these are the prime numbers. हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. आणि हे टोटल किती प्राईम नंबर्स आहेत माहित आहे का तुम्हाला? टोटल 25 प्राईम नंबर्स आहेत. 1 to 100, बिटवीन 1 to 100. सो हे सगळे प्राईम नंबर्स आपण इथे राईट करून घेऊयात. आणि आता आपण सॉल्व्ह करूयात आपला प्रॅक्टिस सेट 10. आता तुम्हाला कळालेलं आहे की नाही की प्राईम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय, राईट? सो चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व्ह करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नंबर इज नीदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. असा कोणता नंबर आहे की जो प्राईम नंबरही नाहीये आणि कंपोजिट नंबरही नाहीये. सुरुवातीलाच आपण पाहिलं हो की नाही, 1 इज द नंबर. ओके, 1 हा नंबर प्राईम नंबर सुद्धा नाहीये आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाहीये. सो लेट्स राईट द आन्सर. 1 इज नीदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. आता क्वेश्चन नंबर 2 आपण नंतर करूयात. क्वेश्चन नंबर 2च्या आधी आपण क्वेश्चन नंबर 3 करूयात. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. आता इथे आपल्याला प्राईम नंबर राईट करायचे आहेत. पण कुठले प्राईम नंबर्स राईट करायचे आहेत? बिटवीन 25 to 100. 25 पासून 100 पर्यंत जेवढे प्राईम नंबर्स येतात तेवढे प्राईम नंबर्स आपल्याला राईट करायला सांगितलेले आहेत. आपण फाइंड आउट केले टोटल किती प्राईम नंबर्स आहेत? 25 प्राईम नंबर्स आहेत, राईट? पण आपल्याला कुठले प्राईम नंबर्स राईट करायला सांगितलेले आहेत? 25 ते 100च्या मधले. सो हे सगळे प्राईम नंबर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता 25 पासून 100 पर्यंत म्हणजे 25च्या आधीचे प्राईम नंबर्स आपल्याला राईट करायचे नाहीयेत. मग 29 पासून 97 पर्यंतचे सगळे प्राईम नंबर्स आपण राईट करायचे. सो चला राईट करूयात. आणि ते किती आहेत टोटल? तर 16 आहेत. तुम्ही काउंट केलं तर तुम्हाला 16 नंबर मिळेल. सो 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 are the prime numbers between 25 to 100 and there are total 16 prime numbers between 25 to 100. खूपच सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. अरे आता हा काय प्रकार आहे? आपण प्राईम नंबर म्हणजे काय हे पाहिलं, आपण कंपोजिट नंबर म्हणजे काय हे पाहिलं. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? घाबरायचं नाही, खूपच इझी आहे. चला पाहूयात आपण. हे पहा, आता आपण पाहणार आहोत ट्विन प्राईम नंबर्स आणि को प्राईम नंबर्स. क्वेश्चन आपल्याला आधी ट्विन प्राईम नंबरचा विचारलेला आहे. सो ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय ते समजून घेऊयात. So twin prime numbers are two prime numbers whose difference is 2 and have only one composite number between them. For example 3, 5. ट्विन म्हणजे काय? तर 2. मग
दोन असे प्राईम नंबर्स की ज्यांचा डिफरन्स 2 आहे. डिफरन्स 2 आहे म्हणजे काय? तर मोठ्या प्राईम नंबरमधून छोटा प्राईम नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर 2 येते. किंवा अशा प्रकारे लक्षात ठेवा की असे दोन प्राईम नंबर्स की ज्यांच्यामध्ये फक्त एकच कंपोजिट नंबर आहे. फॉर एक्झाम्पल आता 3 आणि 5 हे दोन प्राईम नंबर्स आहेत. 3 आणि 5च्या मध्ये कोणता नंबर येतो? एकच कंपोजिट नंबर येतो, हो की नाही? सो 3 आणि 5 हे ट्विन प्राईम नंबर्स झाले. किंवा 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय आन्सर येते? 2. सो 3 आणि 5 हे ट्विन प्राईम नंबर्स आहेत. आता आपण इरॅटोस्थेनिस मेथड थ्रू ट्विन प्राईम नंबर फाइंड आउट केले होते की नाही? तो चार्ट पुन्हा एकदा पाहूयात आणि त्यामध्ये ट्विन प्राईम नंबर्स कुठे आहेत ते फाइंड आउट करूयात. सो 3 आणि 5 हे दोन प्राईम नंबर्स आहेत, त्यामध्ये एकच कंपोजिट नंबर आहे. सो 3 आणि 5 हे काय झाले? ट्विन प्राईम नंबर्स झाले. तसेच 5 आणि 7 यामध्ये एकच कंपोजिट नंबर आहे. सो 5 आणि 7 हे सुद्धा ट्विन प्राईम नंबर्स झाले. आता 7 आणि 11 यामध्ये किती नंबर्स आहेत? 1, 2, 3. सो हे 7 आणि 11 हे ट्विन प्राईम नंबर होणार का? तर नाही. आता 11 आणि 13 ट्विन प्राईम नंबर होणार का? तर हो, कारण त्या दोन प्राईम नंबरच्या मध्ये एकच कंपोजिट नंबर आहे. सो 11 आणि 13 हे झाले ट्विन प्राईम नंबर. त्याचप्रमाणे 17 आणि 19 हे सुद्धा होणार ट्विन प्राईम नंबर, कारण या दोन प्राईम नंबरच्या मध्ये फक्त एक कंपोजिट नंबर आहे. नेक्स्ट अजून कोणते होणार ट्विन प्राईम नंबर? तर 29 आणि 31. 29 आणि 31च्या मध्ये एकच कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर 41, 43. नेक्स्ट ट्विन प्राईम नंबर्सचं पेअर कुठे आहे हे पहा. 59, 61. त्यानंतर 71, 73. त्यानंतर आणखी आहे का पेअर ट्विन प्राईमचं ज्याच्यामध्ये एकच कंपोजिट नंबर आहे? तर नाही. सो हे इतके ट्विन प्राईम नंबर्स आहेत 1 to 100 मध्ये. आपण इथे नोट डाऊन करून घेऊया ट्विन प्राईम नंबर्स. सो पेअर्स आहेत 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. आता आपण पुन्हा एकदा आपला क्वेश्चन पाहूयात. काय दिलेले आहे क्वेश्चन मध्ये? राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता आपण ट्विन प्राईम नंबर्स फाइंड आउट केले 1 to 100, राईट? पण यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला कोणते ट्विन प्राईम नंबर्स राईट करायला सांगितलेले आहेत? जे 51 to 100च्या मध्ये येतात ते. सो हे पहा, इथे 51 to 100च्या मध्ये येणारे ट्विन प्राईम नंबर्स कोणते आहेत? तर 59, 61, 71, 73. So let's write the answer. The twin prime numbers between 51 to 100 are 59, 61 and 71, 73. Next question, question number 5. Write 5 pairs of twin prime numbers from 1 to 50. खूप सिंपल क्वेश्चन आहे. आधी आपल्याला ट्विन प्राईम नंबर 51 to 100 विचारलं आणि आता या क्वेश्चन मध्ये 1 to 50 विचारलेले आहे. पण किती पेअर्स राईट करायला सांगितलेले आहेत? 5 पेअर्स. सो ट्विन प्राईम नंबर्स आपल्याला माहित आहेत कोणते आहेत. सो लेट्स राईट द आन्सर. पण आपल्याला ट्विन प्राईम नंबर 1 to 50 यांच्या मधलेच राईट करायचे आहेत. कोणतेही 5 पेअर्स राईट केले तरीही चालणार आहेत. सो लेट्स राईट द आन्सर. द ट्विन 5 प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50 आर 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19 and 29, 31. Now let us solve question number 2. Question number 2 आपण स्किप केला होता की नाही नंतर सॉल्व्ह करण्यासाठी? सो दिस इज द टाइम टू सॉल्व्ह क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ को-प्राइम्स? आपण या आधीच्या क्वेश्चन मध्ये काय पाहिलं? ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय समजलं ना तुम्हाला? ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? दोन प्राईम नंबर्स ज्यांच्यामध्ये 1 कंपोजिट नंबर असतो त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात. जसे की 3 आणि 5 हे प्राईम नंबर्स आहेत की नाही, पण त्या दोघांच्या मध्ये किती कंपोजिट नंबर्स आहेत? तर फक्त 1 कंपोजिट नंबर आहे. तसेच 5, 7 यामध्ये 6 हा एकच कंपोजिट नंबर आहे. 11, 13 कोणता कंपोजिट नंबर आहे? 12 दोघांच्या मध्ये एकच कंपोजिट नंबर आहे की नाही. सो अशा नंबर्सला ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात. आता को प्राईम नंबर्स म्हणजे काय? आता इथे नंबरचे काही पेअर्स दिलेले आहेत आणि त्या पेअर्स पैकी को प्राईम्स कोणते आहेत ते फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. चला आपण डेफिनेशन पाहूयात आणि मग समजून घेऊयात. सो को प्राईम नंबर्स आर अ पेअर ऑफ नंबर्स विथ जस्ट 1 फॅक्टर इन कॉमन विच इज 1. को प्राईम नंबर्स म्हणजे काय की असे दोन नंबर्स की ज्यांच्यामध्ये
फक्त 1 हा एकच कॉमन फॅक्टर आहे, त्याला म्हणतात को प्राईम नंबर्स. एक्झाम्पल पाहूयात. आता इथे 5 आणि 7 हे दोन नंबर्स आपण घेतले. यांचे फॅक्टर्स कोणते आहेत? 5चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत? तर 1 आणि 5. म्हणजेच 5ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो आणि त्या स्वतःच्या नंबर म्हणजे 5 ने सुद्धा डिवाइड करू शकतो, राईट. 7चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत? तर 1 आणि 7. मग 5 आणि 7 या दोघांचा कॉमन फॅक्टर कोणता आहे? तर फक्त 1, राईट. सो 5 आणि 7 हे काय झाले? को प्राईम नंबर्स झाले. 5 and 7 are co-prime numbers. Only common factor between 5 and 7 is 1. असे नंबर्स की ज्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो त्याला म्हणतात को प्राईम नंबर्स. खूप सिंपल आहे. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 2. त्यातील फर्स्ट पेअर दिलेला आहे 8 आणि 14. आता इथे को प्राईम नंबर्स आहेत की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला त्यांचे फॅक्टर्स पाहावे लागतील. सो फॅक्टर्स ऑफ 8 कोणकोणते आहेत? फर्स्ट फॅक्टर 1 अँड द लास्ट फॅक्टर द नंबर इट सेल्फ. सेकंड फॅक्टर कोणता येणार? 2 येणार. 2 4s are 8, राईट. सो 4 हा सुद्धा 8चा फॅक्टर होणार. 3 आहे का फॅक्टर? नाही. 5 नाही. 6 7 नाही. सो हे झाले 8चे फॅक्टर्स. 14चे फॅक्टर्स पाहूयात. फर्स्ट फॅक्टर 1 अँड द लास्ट फॅक्टर द नंबर इट सेल्फ. नंतर 2 ने आपण डिवाइड करू शकतो का 2 ला? तर हो. 2 7s are 14. सो 2 आणि 7 हे दोन्ही काय झाले? फॅक्टर्स झाले. 3 फॅक्टर येणार का 14चा? 3च्या टेबलमध्ये 14 नाहीये. 4 नाही. 5 नाही. 6 नाही. 7 तर ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. सो हे झाले 14चे फॅक्टर्स. आता यातले कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? तर हे पहा, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो हे झाले कॉमन फॅक्टर्स 8 आणि 14चे. खाली राईट करूयात. कॉमन फॅक्टर्स ऑफ 8 अँड 14 आर 1 अँड 2. आता हे को प्राईम नंबर्स आहेत का? डेफिनेशन काय सांगते? को प्राईम नंबर्स आर अ पेअर ऑफ नंबर्स विथ जस्ट 1 फॅक्टर इन कॉमन विच इज 1. कॉमन फॅक्टर मध्ये फक्त 1 फॅक्टर कॉमन असला पाहिजे, जो म्हणजे की 1. पण आता इथे कॉमन फॅक्टर किती आहेत? 2 आहेत. ओके नाही. सो हे 8 आणि 14 को प्राईम नंबरचं पेअर आहे का? नाही. हेन्स 8 and 14 are not a pair of co-primes. नेक्स्ट पेअर पाहूयात 4 5. आता 4 आणि 5 हे को प्राईम नंबर्स आहेत का? चला आपण फॅक्टर्स पाहूयात. 4चे फॅक्टर्स 1 4 and 2. 5चे फॅक्टर्स 1 and 5. कॉमन फॅक्टर फक्त 1 दिसतो इथे. ओके नाही. सो लेट्स राईट हिअर कॉमन फॅक्टर्स ऑफ 4 and 5 इज इक्वल टू 1. आता इथे डेफिनेशन काय सांगते को प्राईम नंबर्सची? को प्राईम नंबर्स आर अ पेअर ऑफ नंबर्स विथ जस्ट 1 फॅक्टर इन कॉमन विच इज 1. पाठ झाला ना तर तुमच्या की फक्त 1 कॉमन फॅक्टर पाहिजे जो की 1च आहे, राईट. सो हे झालं को प्राईम नंबर्स. 4 5 आर अ पेअर ऑफ को प्राईम्स. नेक्स्ट पेअर दिलेला आहे 17 19. 17चे फॅक्टर्स 1 17. आणखी येणार का फॅक्टर्स? 17 आहे का कोणत्या टेबलमध्ये? 17ला आपण डिवाइड करू शकतो का? करू शकतो, पण कोणत्या नंबर्सने? फक्त 1 ने आणि 17 ने. आता 19चे फॅक्टर्स राईट करूयात. 19ला कोणत्या कोणत्या नंबर्सने डिवाइड करू शकतो? तर 1 ने करू शकतो आणि 19, राईट. आता यातले कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? तर फक्त 1 हा कॉमन फॅक्टर आहे. सो कॉमन फॅक्टर्स ऑफ 17 and 19 1. Hence 17 19 are co-primes. नेक्स्ट पेअर दिलेला आहे 27 15. फॅक्टर्स पाहूया 27चे 1 27. आणखी कोणत्या नंबरने आपण 27ला डिवाइड करू शकतो का? तर हो, आणखी आपण 3 ने करू शकतो. 3 9s are 27, राईट. सो 1 3 9 27 हे आहेत फॅक्टर्स 27चे. आता 15चे फॅक्टर्स पाहूयात. कोणते कोणते आहेत? तर 1 आहे. 3 ने सुद्धा आपण डिवाइड करू शकतो, राईट. सो फर्स्ट फॅक्टर 1 अँड लास्ट फॅक्टर 15. आणखी 3 5s are 15. सो 1 3 5 15 हे झाले फॅक्टर्स 15चे. आता कॉमन फॅक्टर्स पहा बरं कोणते कोणते आहेत. 1 आणि 3 हे कॉमन फॅक्टर्स आपल्याला इथे दिसत आहेत. सो लेट्स राईट हिअर कॉमन फॅक्टर्स ऑफ 27 and 15 आर 1 and 3. मग आता हे
को प्राईम नंबर्स आहेत का 27 आणि 15? नाही, कारण इथे 2 कॉमन फॅक्टर आहेत, राईट? सो 27, 15 are not a pair of co-primes. Here is the complete answer of question number 2. Now, let us solve question number 6. Which are the even prime numbers? आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं की प्राईम नंबर्स कोणते आहेत, राईट? आणि त्या प्राईम नंबर्समध्ये फक्त एकच इवन प्राईम नंबर होता. कोणता होता तो? तर 2. ओके नाही? हे पहा, 2 हा एकटाच इवन प्राईम नंबर आहे. इवन नंबर्स माहिती आहेत ना तुम्हाला? ज्यांच्या युनिट प्लेसवर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतात त्यांना इवन नंबर्स असे म्हणतात. मग आता इथे जे कोणते प्राईम नंबर्स आहेत ते पाहताय का तुम्ही? सगळे ऑड आहेत, सगळे नंबर्स ऑड आहेत. फक्त 2 हा एकच प्राईम नंबर आहे जो की इवन नंबर आहे. सो विच आर द इवन प्राईम नंबर्स? 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. मुलांनो, इथे आपला प्रॅक्टिस सेट 10 कंप्लीट झालेला आहे. आय होप तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स हा व्हिडिओ पाहून क्लिअर झाल्या असतील. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.